आशा सेविकांच्या संघर्षाला पडद्यावर पाहून डोळे पाणावले। परभणीत पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून विशेष चित्रपट प्रदर्शन। परभणी जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। आरोग्य व्यवस्थेचा भक्कम कणा असलेल्या आशा सेविकांच्या कष्टाची आणि त्यागाची गाथा सांगणाऱ्या आशा या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन परभणीतील अनुसया टॉकीज येथे डिसेंबर 29 रोजी संपन्न झाले। दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने आणि परभणीच्या पालकमंत्री नामदार मेघनादिदी बोर्डीकर व डॉक्टर विद्याताई चौधरी यांच्या संवेदनशील पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। स्वप्न नव्हे तर जगलेला अनुभव। परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेल्या असंख्य आशा सेविकांनी या प्रदर्शनाला उपस्थिती लावली। पडद्यावर आपल्याच आयुष्यातील संघर्षाचे प्रतिबिंब पाहताना अनेक आशा सेविका भावुक झाल्या आणि त्यांचे डोळे पाणावले। समाजाच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या या महिलांच्या कार्याला या चित्रपटाने खऱ्या अर्थाने सलाम केला आहे। प्रमुख पुढाकार पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी आशा सेविकांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष शोचे आयोजन केले होते। हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून तो आशा सेविकांचे आत्मभान जागवणारा आणि समाजाला त्यांच्या कार्याची जाणीव करून देणारा एक दीपस्तंभ ठरला आहे। तुमचा संघर्ष म्हणजेच समाजाच्या आरोग्याची खरी आशा आहे, अशा शब्दांत यावेळी आशा सेविकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। ठळक वैशिष्ट्ये। आयोजक दीपस्तंभ प्रतिष्ठान। स्थळ अनुसया टॉकीज परभणी। सहभाग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शेकडो आशा सेविकांची उपस्थिती। उद्देश आरोग्य सेवेतील अदृश्य कणा असलेल्या आशा सेविकांच्या संघर्षाला सन्मान देणे। आशांच्या डोळ्यांत साचले आनंदाश्रू। परभणीत पालकमंत्र्यांनी घडवले चित्रपटाचे दर्शन। कष्टाची गाथा सन्मानाची थाप। परभणीत आशा चित्रपटाचा विशेष शो संपन्न। मेघनादिदींचा पुढाकार। आरोग्य दूतांच्या संघर्षाला अनुसया टॉकीजमध्ये मिळाला पडदा।